हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधिमंडळाच्या दोनही सभागृहांची एकमताने मोहर। सत्ताधाऱ्यांच्या विनंतीला विरोधकांचीही साथ। विधेयकाला कुणाचाही विरोध नाही। मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण मिळणार। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील तरतुदीनुसार आरक्षणाचा मार्ग मोकळा। सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा, आता चिंतेची गरज नाही। सरकारने सर्व त्रुटी दूर केल्या, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक, सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अद्याप अंमलबजावणी का नाही? ओबीसी मधूनच हक्काचं आरक्षण हवं, जरांगे ठाम। उद्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार। अधिसूचनेवर 6 लाख हरकती, घाई गडबडीमध्ये निर्णय घेणार नाही। आम्ही फसवणूक करणार नाही, संयम राखावा। मुख्यमंत्री शिंदेंचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन। कायद्याच्या सर्व निकषांवर आरक्षण टिकेल अशी आशा। मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। मात्र पूर्ण खात्री पटल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं वक्तव्य। उद्धव ठाकरे यांचाही आमच्यावर विश्वास। मराठा समाजाला नोकरी, शिक्षणामध्ये सवलती फक्त एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामधलं सरकारच देणार, हे ठाकरेंना माहिती। फडणवीसांचं वक्तव्य। 22 राज्यांमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे। आपणही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। विधान भवनात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। सरकारने दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल का? विधानसभेमध्ये विधेयक मंजूर झाल्यानंतर जरांगे यांच्याकडून शंका व्यक्त। उपचार घेण्यास नकार देत तीव्र उपोषणाला सुद्धा सुरुवात। जरांगे सतत धमक्या देतात, शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करतात। जरांगेंची दादागिरी केव्हा संपणार? भुजबळ आक्रमक, तर भुजबळांना आलेल्या धमकीची सरकारने उचित नोंद घ्यावी। विधानसभा अध्यक्षांचे सभागृहामध्ये आदेश। एकमताने मराठा आरक्षण विधेयक मंजूर, विरोधक बाहेर का विरोध करतात माहिती नाही। अजित पवारांचं वक्तव्य। भुजबळांच्या भूमिकेवर मात्र अजित पवार यांनी बोलणं टाळलं। 10% आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला कुणी दिला? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम। मराठ्यांनी जागरूक राहावं, राज ठाकरे यांचं आवाहन। महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा करू, शाहू महाराज उमेदवार असल्यास मला आनंद। शरद पवार यांची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाकडून चंदीगड भाजपला मोठा झटका। मत अवैध ठरवल्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या कबुलीनंतर चंदीगड महानगरपालिकेत आपचा महापौर विजयी म्हणून घोषित। आपचे 3 नगरसेवक फुटूनही भाजपचं स्वप्न भंगलं। गैरकारभारानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाच्या देखरेखीमध्ये महापौराचा फैसला। निवडणूक अधिकाऱ्यांना खोटं बोलून मतं अवैध ठरवल्याचाही ठपका। सध्याच्या कठीण काळामध्ये लोकशाही वाचवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार। चंदीगड महापौर निवडणुकीबाबतच्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांचं ट्विट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।